आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त खरं तर गेल्या 3 दिवसांपासून मंत्री नरहरी झिरवळ यांच्या वनरंग या कार्यक्रमाचं जे आहे ते आयोजन वाय.बी. चव्हाण सेंटर येथे पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। गेल्या 3 दिवसांपासून अनेक मान्यवर या सगळ्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवली। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभर हा दिवस जो आहे आदिवासी दिवसाचा तो मोठ्या उत्साहात आदिवासी लोक साजरा करत असतात। स्वतः मंत्री नरहरी झिरवळ गेल्या 4 वेळा विधानसभेतून निवडून आलेत आणि आदिवासी त्यांचा संपूर्ण बहुल भाग आहे आणि संपूर्ण आदिवासी पेहराव करून या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांची विशेष उपस्थिती गेले 3 दिवस आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज जागतिक आदिवासी दिवस आहे आणि आदिवासी हा एक विशिष्ट समूह आहे आणि त्याची संपूर्ण तो खरं तर निसर्गाशी जोडलेला गेलेला हा सगळा जनजाती जमाती आहे। खरं तर आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त काय तुमचं म्हणणं आहे? कारण की सध्या आपण पाहतोय जंगलं नष्ट होताना पाहायला मिळत आहेत। जंगल राहिलं तरच आदिवासी राहणार आहे, परंतु जंगलांना आता घाला घातला जातोय। आज तशा पहिल्यांदा मी जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा देतो आणि ह्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रभर पारंपरिक पद्धतीनं वर्षानुवर्ष हा कार्यक्रम आयोजित केला जातो। मग तो मोठमोठी शहरं जरी असतील, पुण्यासारखी असतील, नगरसारखी असतील, यवतमाळ असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली, गोंदिया, धुळा, नंदुरबार, नाशिक सगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम होत होते, परंतु मुंबईमध्ये हा कार्यक्रम होत नव्हता। आणि म्हणून मी ज्या वेळेला इथं विधानसभेचा उपाध्यक्ष झालो त्यावेळेला मी एक कल्पना केली की बाबा आपण हा कार्यक्रम मुंबईमध्ये केला तर अजून काही वेगळं का महाराष्ट्राला त्याची जाणीव होईल, मुंबईला ते पाहता येईल का जी आदिवासीची संस्कृती, आदिवासी हा निसर्गाशी कसा जोडलेला आहे ह्या बाबतीतसुद्धा थोडंसं आपल्याला प्रदर्शन त्या ठिकाणी जनतेला दाखवता येईल। म्हणूनसाठी हा कार्यक्रम आता 9वं वर्ष आपण इथं साजरा करतो आहे। पण दरवर्षी करताना आपण एकच दिवस तो साजरा करत होतो, पण एक दिवसात सगळ्यांना शक्य होत नाही, मान्यवरांनाही शक्य होत नाही, जनतेला एवढ्या लांबून येणं, एक दिवसात येऊन परत जाणं त्यांनाही शक्य होत नाही। म्हणून आपण हा कार्यक्रम 7 तारीख, 8 तारीख आणि 9 तारीख आज हा 3 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला। आता त्या कार्यक्रमाची मांडणी आपण सगळ्यांनी बघितली का जे इथं आपण ज्यांनी पद्मभूषण पुरस्कार मिळवला अशा राहिताई पोपेरे किंवा धिकल्या धिंड्या बाबा, टारपी वादक, पावरी वादक आदिवासी समाजाचे, तसाच दिलीप वसावे गिर्यारोहक तो असेल, नाही दिलीप नाही त्याचं अनिल, आणि दिलीप गावित त्यालाही आज आपण बोलवलं होतं का ज्याला एक हात नाही पण त्याने सुवर्णपदक मिळवलं, पण त्याला आज दिल्लीत PM साहेबांनी बोलवल्यामुळं त्याला काही येता आलं नाही। पण अशी एक वसावे म्हणून मुलगी आहे, ती आज आदिवासी समाजाची आहे। अशी अनेक मुलं अशी आहेत का ती एक पायलट म्हणून आज या ठिकाणी तिने इंग्लिश स्पीच दिलं। एक छोटी 4 वर्षाच्या मुलीनं इतका सुंदर डान्स केला का अफलातून। आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शुभारंभ म्हणून सुनित्राताईंना बोलवलं होतं। त्या दिवशी सुनित्राताईंनीसुद्धा मला पूर्ण वेळ का त्यांचे 1-2 मिटिंग कॅन्सल करून आणि पूर्ण वेळ या ठिकाणी त्या थांबल्या, सगळ्यांबरोबर बोलून हितगुज केलं। सगळ्यांना एक आदिवासी संस्कृती जोपासण्याच्या संदर्भात शासनाच्या काही ज्या जबाबदाऱ्या असतील त्यासुद्धा पूर्ण करण्यासाठीचं ताईंनी कबूल केलं। तटकरे साहेब येऊन गेले, सचिन भाऊ आहिर येऊन गेले, त्याचप्रमाणे कालच्या याला तर शरद पवार साहेब आल्यानंतर प्रतिभा काकी होत्या, योगेंद्र पवार दादा होते किंवा बाकीचे मान्यवर साहेबांच्या सोबतीला आले होते। तर मला असं वाटत होतं का साहेब थांबणार नाहीत। पहिल्या दिवशी तर असा निरोप होता का साहेब 8 वाजता येऊन आणि फक्त सदिच्छा भेट देऊन जाणार आणि इथून पुण्याला जाऊन आणि दिल्लीला जाणार होते। पण साहेबांनी ज्या वेळेला आदिवासींचा कार्यक्रम आहे म्हणून जेव्हा समजलं तर साहेबांनी अक्षरशः पुण्याचे कार्यक्रम रद्द केले, दिल्लीचं प्लेनचं तिकीट रद्द करून आणि साहेब थांबले इथं आल्यानंतर जो कार्यक्रम बघितला तर अक्षरशः साहेब पुन्हा ते प्रदर्शित करा, पुन्हा डान्स करायला सांगा, पुन्हा स्पीच द्यायला सांगा, अशा पद्धतीचा
जवळपास 2 तास वेळ दिला. त्याचप्रमाणे आज शेवटच्या दिवसाला भुजबळ साहेब असतील किंवा माजी महापौर पेडणेकरताई असतील, काल तशा 2 महापौर आल्या होत्या. कल्याणच्या महापौर होत्या, मुंबईच्या महापौर होत्या आणि आजही पेडणेकरताई होत्या. परत आज सिने कलावंत बरेचसे होते. आता म्हणूनच मी ते कागद वाचत होतो, कारण सगळ्यांची नावं एकाच वेळेला मला घेता येणार नाही. पण उसगावकरताई होत्या, बेर्डेताई होत्या, हिणाताई गावित होत्या, त्या माजी खासदार, आणि परत हास्य जत्रातली बरीच ॲक्टर मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्यांनी मस्तपैकी पूर्ण कार्यक्रमाचा मनमुराद असा आनंद घेतला. आणि मग त्याच्यावर मी सांगत असतो का आदिवासी हा निसर्गाशी जुळलेला आहे, पण निसर्ग त्यांना काय देऊन गेला आहे. कारण इथं जवळपास 200-250 लोकांनी जे डान्स किंवा संस्कृतीचं प्रदर्शन केलं, त्याच्यात जर बघितलं तर प्रत्येकाची तब्येत बघितली ते इतकी स्टंट होती का जाड नव्हती, पण एकदम काटक होती. 1-1 तास डान्स करणं साधी गोष्ट नाही, एवढ्या जोरानं तो डान्स त्या लोकांनी केला. म्हणजे याचा अर्थ जे निसर्गानं निर्माण केलेल्या सानिध्यात राहून, जसं आपण सांगितलं का झाडं झुडं तोडली गेलेत, त्याच्यामुळं आता थोडा तो परिणाम व्हायला लागला आहे. पण ग्रामीण भागात अजूनही लोक स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं वनस्पतीची जी काही झाडं असतील, औषधांची जी झाडं असतील किंवा इतरही जी झाडं असतील ती स्वतः जोपासतात, राखतात आणि जेणेकरून त्याच्यापासून मिळणारा जो उपज आहे तो उपज का आता इथं जेवणात भोकरीचं लोणचं होतं, करवंदाचं लोणचं होतं, बांबूची भाजी होती. म्हणजे हे सगळं बिगर खताचं, बिगर पेस्टिसाईडचं खाल्ल्यामुळे हे आमची जी लोक दिसली ती दिसताना काटकोळी दिसत असतील, पण एनर्जीला त्यांना पार नव्हता. अशा पद्धतीचं हे निसर्गानं निर्माण केलेलं सगळं खातं निर्भेळ आणि त्याला कुठल्याही प्रकारचं पेस्टिसाईड नाही, कुठल्या प्रकारचं खत नाही. का जसं मी मोहाचं उदाहरण सांगत असतो, निसर्गाने तयार केलेलं. आम्ही ते डायरेक्ट मोहाची फुलं जर समजा हे आपण ड्रायफ्रूट खातो, त्याच्याऐवजी 5-5 मोहाची फुलं जर खाल्ली तर कोणीही म्हणेल त्याची नशा येते. 0 कंटेन त्याला अल्कोहोल असतं. परंतु तुमचं खातं देखील अन्न व औषध प्रशासन खातं आहे. तुमच्या खात्याकडनं आता सध्या जोरदार कारवाया वगैरे केल्या जातात. या सगळ्या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये फूड स्टॉल पण होते. खरं तर ही तुमची अजून व्याप्ती म्हणजे कारवाईची व्याप्ती मोठी वाढवली पाहिजे की नाही? माझं मत असं आहे का आजचं जर समजा इथं ह्याचे सॅम्पल घेतले आणि कुठल्याही लॅबमध्ये नेऊन टेस्ट केले तर त्याच्यात एकही असं चुकीचं निघणार नाही, एकही भाजीत चुकीचं निघणार नाही. आत्ता जे लाडू बनवले होते, चिक्की बनवली होती, ती घरगुती पद्धतीने बनवली होती, पण तिच्यात कुठलाच नैसर्गिक किंवा कुठला केमिकलचा एक अंशसुद्धा नव्हता. कसंही चेक केलं तरी ते एकदम सॉफ्ट निघेल किंवा चांगलं निघणार अशा पद्धतीचं आम्ही सगळेजण वापरतो. म्हणून याच्यातून एक आहे का ग्रामीण भागात जे निसर्गाच्या भरोश्यावर पिकलं जातं किंवा जे उत्पादन येतं ते जर खाल्लं तर आता कोरोनासारखं उदाहरण आपण पाहिलं. कोरोना शहरांमध्ये भयान मोठ्या प्रमाणात फैलावला होता, पण ग्रामीण भागात कोरोना आला नाही. ग्रामीण भागातला कोरोना आला असेल तर लोकांनी जडीबुट्टीच्या भरोश्यावरच तो बरा केला. काही ठिकाणी जांभळीच्या झाडाखाली त्याचं वास्तव्य ठेवलं. म्हणजे शेवटी ऑक्सिजनची कमतरता पडत होती. मग ऑक्सिजन कोण जास्त देतं हे सुद्धा आदिवासी माणसाला माहीत आहे आणि म्हणून ते त्याच झाडाखाली का ठेवायचं का त्याचा ऑक्सिजन मिळतं. मग वडाचं झाड असेल, अशा पद्धतीनं निसर्गाशी त्याचं नातं असे आहे. खरं तर या तुमच्या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितरित्या दिसले. अर्थात तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, काल शरद पवार स्वतः त्या पक्षाचे प्रमुख आहेत ते प्रमुख आलेत. लवकरच काय दोन्ही पक्ष एकत्रित होणार आहेत काय, असे संकेत आहेत का या कार्यक्रमात? त्या बाबतीत तसं मला काही सांगायचं नाही आहे. काय होईल काय होणार नाही याच्यापेक्षा आदिवासींबरोबर किंवा माझ्याही बरोबर त्या दोन्ही गटाचे ग्रुपचे संबंध जे आहेत ते पारंपरिक आहेत आणि त्यांची आता पवारसाहेब जर म्हणले तर आदिवासींसाठीचं हे स्वतंत्र बजेट
9%, 9.35% हे पवारसाहेब मुख्यमंत्री असताना झालं आहे का ज्या काळात पहिल्या आदिवासी विकास मंत्री म्हणून पिचड साहेबांना पवारसाहेबांनी केलं. त्यांना तो आदर आहे, आस्था आहे म्हणून येत असतं. त्याला काही पक्षाचा कुठेही लवलेश नाही. परंतु तुमच्या सध्या पक्षामध्ये फार अंतर्गत उफाळी उसळलेली आहे. एकीकडे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावरतीच तुमच्याच पक्षातले काही नेते मंडळी प्रश्न उपस्थित करतात. मी परवापासून सांगतो का आता हा उत्सव जो आहे, एक तर आम्ही आदिवासी एक बाणी एक शब्द दिला का तोच पाळत असतो, कधीच पुन्हा इकडं तिकडं होत नसतो. तर मी परवा सांगितलं का मी आता राजकीयदृष्ट्या अजिबात बोलणार नाही. जे बोलल ते आदिवासी 9 ऑगस्ट आदिवासी दिनावरच मला विचारा, ही माझी विनंती राहील. म्हणून त्या पद्धतीनं तुम्हाला सुद्धा सांगतो का जो आनंद आहे तो कुठंतरी द्विगुणित करण्यासाठीचा मनमोकळेपणे वेळ मिळाला. म्हणूनच मी असा पेहराव करून आज 3 दिवसापासून लोकांमध्ये मी लोकांमधला आहे, मी आदिवासी आहे म्हणून त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण ह्या विषयावर अनेक दिवस आहेत, आपण बोलू. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री होते नरहरी झिरवळ. गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या वनरंग या सगळ्या कार्यक्रमाचं जे आहे ते आयोजन खरं तर या सगळ्या YB चव्हाण सेंटर सभागृहात होतं आहे. या सगळ्या कार्यक्रमामध्ये खरं तर सुनेत्रा पवार पहिल्या दिवशी उद्घाटनाला आल्या, दुसऱ्या दिवशी शरद पवार प्रमुख कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमाबद्दलच मी आता आदिवासी दिनाच्या निमित्तानेच बोलणार. कोणतीही राजकीय प्रतिक्रिया मी देणार नाही अशा पद्धतीचं मत जे आहे ते नरहरी झिरवळ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ शिंदेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.